नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला नवऱ्याच्या जीवासाठी काय पण. तर मित्रांनो, जबरदस्त प्रोमो समोर आलाय. त्यात पाहायला मिळते आनंद निवासमधील चित्राचं लग्न असतं आणि ती म्हणते की नंदिनीताई, तू आणि जिजूच्या हातूनच माझं कन्यादान झालं पाहिजे. पण मात्र त्या लग्न मंडपात आता भलतंच काही घडून बसतं. जीवा ही नंदिनी सोबत तिथे आलेला असतो, त्यामुळे सगळे लोक त्याला आता नाव ठेवत असतात. जीवा आता चित्राच्या नवऱ्याला कशा प्रकारे संसार करायचा हे सांगत असतो. तर तिथे जमलेली मंडळी आता जीवाला सांगू लागतात की तू जर संसाराबद्दल काही बोलूच नकोस. स्वतःच्या सख्या भावाच्या बायकोसोबत तुझं अफेअर होतं आणि तू दुसऱ्यांदा संसाराचे धडे शिकवतोय. म्हणजे भर मंडपात आता जीवाच्या चारित्र्यावर शिंतोडे लोक ओढवत असतात. तर कशा प्रकारे जीवा एकाच वेळी नंदिनी आणि काव्याला फसवत होता असे आरोप त्याच्यावर लावतात. तर सगळेच लोक जीवाला आता मंडपातून हकलवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी आता नंदिनी खंबीरपणे जीवाच्या पाठीशी उभी राहते. जीवासारखा नवरा भेटणं हे माझं सौभाग्य आहे, असं नंदिनी सगळ्यांना म्हणते. नंदिनी म्हणते की जीवाने माझ्या प्रेमासाठी, आमच्या संसारासाठी जे काही केलं ना ते कोणी करू शकत नाही. प्रत्येकाचा भूतकाळ हा काही ना काहीतरी असतो, पण तो मान्य करून आयुष्यात पुढे जाणं हे फक्त ज्याला जमलंय, जीवांना जमले आणि मला याचा गर्व होतोय. तर नंदिनी आता खंबीरपणे जे आहे ते जीवाची बाजू घेताना दिसते आणि ती म्हणते की मी त्यांची बायको आहे असंही ती ठामपणे सांगते सगळ्यांसमोर. तर बघूया आता पुढच्या भागात काय होतंय.